नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी व्होट जिहादचे कारस्थान रचल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। या कारस्थानामुळे देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही। त्यामुळे आगामी काळात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही विरोधक असाच अपप्रचार करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी बोलताना केले। परंतु राज्यातील जनता सुज्ञ असून विरोधकांनी सुरू केलेल्या या व्होट जिहादला सडेतोड उत्तर देऊन महायुतीचे हात नक्कीच बळकट करणार असा आशावादही त्यांनी या प्रसंगी बोलून दाखविला। MCN न्यूज मराठी करिता ब्युरो चीफ रवींद्र शिरस्कार, मुंबई। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे व्होट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। व्होट जिहाद काय अर्थ आहे? व्होट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। आज या निवडणुकीतला जो व्होट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय।